हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची ती प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे हिसेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दण 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे कोणत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. नवी मुंबईतील सानपाडा येथे मिलिंद सूर्यराव आणि शुभांगी सूर्यराव यांनी शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सानपाडासह नवी मुंबईतील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ तलवारबाजीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक पुस्तके लिहिणारे शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, बुद्धिमत्ता आणि राजकीय तसेच त्यांच्या महान व्यक्तिमत्वाची माहिती लोकांना दिली. यावेळी प्रशांत देशमुख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची केवळ माहिती मिळवू नका, तर त्यांच्या जीवनातून शिकून ती आपल्या जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. डिजिटल युगात अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून माणसे एका ठिकाणी जमतात आणि लोकांची मने एकमेकांना भेटतात, असं म्हणत प्रशांत देशमुख यांनी व्याख्यान दिलं. डिजिटल याच्यामध्ये व्याख्यानाची अशासाठी गरज आहे की आपण जरी मोबाईलवर ऐकत असलो तरी सामूहिक मन असतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर बघा, पूर्वी गावामध्ये एकच टी व्ही असायची आणि अख्खे जण चित्रपट तिथं पाहायला यायचे. किंवा आपण तो काळ अनुभवला आहे की सचिन तेंडुलकरची मॅच चालू आहे आणि टपरीवर अशी गर्दी आहे आणि आपण ते बघतोय. तर सामूहिक मन जेव्हा एकत्रित येतं ना, त्यावेळेसचा त्याचा आनंद हा वेगळा असतो. म्हणजे आपल्याला आपल्या अध्यात्मामध्ये जे म्हटलंय त्वम तत्वमसी, ते तूच आहेस. जगामध्ये एकत्व आहे, माझा आत्मा आणि तुमचा आत्मा सारखाच आहे. हे जे एकत्व जे येतं त्याच्यामुळे तिथे जी एक सात्विक शक्ती तयार होते, ती शक्ती व्याख्यानाच्या माध्यमातून तयार होत असते. आपल्याकडे शब्द आहे की जिभेवर सरस्वती आहे, तर ती सरस्वती म्हणजे शब्दाचं रूप आहे आणि तेच रूप आणि आपल्याकडे भगवान श्रीकृष्णाने आणि ज्ञानेश्वरीमध्येही सांगितलं आहे की हा वागयज्ञ घडतो. वागयज्ञ म्हणजे काय असतो? वक्ता बोलतोय आणि श्रोते ऐकतात, यांची जी एकरूपता जी आहे ती एकरूपता म्हणजे वागयज्ञ आहे. तो वागयज्ञ आपण डिजिटलमध्ये मोबाईलवर ऐकून घडत नाही. याच्यासाठी व्याख्यानांची आवश्यकता आहे. अफजल खानाची कबर असू दे किंवा औरंगजेबाची कबर असू दे, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? बघा, जेव्हा अफजल खानाला मारलं गेलं तेव्हा त्याचं जे मस्तक आहे त्याला राजगडाच्या कोनाड्यामध्ये राजांनी त्याला सन्मानानं जागा दिली आणि त्याचं शरीर जिथे पडलं आहे त्या ठिकाणी त्याची कबर उभी करून दिवाबत्तीची सोय केलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की त्या ठिकाणी असलेली अफजल खानाची कबर हा शिवाजी महाराजांच्या विजयाचा पुरावा आहे. तसं औरंगजेबाच्या बाबतीतला जर विचार केला तर तो 1681ला आला, 27 वर्ष तो इथे राहिला. शिवाजी महाराजांनंतर त्याला वाटलं होतं आपण इथला महाराष्ट्र जिंकू. संभाजी महाराजांना त्यांनी क्रूर पद्धतीनं मारलं. काय कारण? त्याला असं वाटत होतं की तुमच्या राजाचा मी हाल करून त्याचा मृत्यू करतोय, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतोय. अपेक्षा काय होती की या मातीतनं एक पण तलवार वरती उभी राहणार नाही. पण तरीसुद्धा इथले मराठे पेटून उठले. राज्य नाही, राजा नाही, राजधानी नाही, तरीसुद्धा इथले मराठे पेटून उठले आणि त्याला असं झुंजवलं की महाराणी ताराबाईच्या काळात तर त्याला परत पण जाता येत नव्हतं. का जाता येत नव्हतं? तर त्याला असं वाटत होतं की जगापुढे नाचक्की होईल की एका स्त्रीशी हारून आपण परत चाललो आहे. त्याला परतही जाता आलं नाही. त्याची कबर याच मातीत खणावी लागली. याची दोनच कारणं: छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि शंभू महाराजांचं हौतात्म्य आणि त्यानंतर राजाराम आणि महाराणी ताराबाईंनी हंबीदावांच्या मुलीनं चालवलेला वारसा. माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की ती जी कबर आहे ती औरंगजेबाची म्हणून पाहण्यापेक्षा त्या कबरीकडे पाहताना आम्हाला असा अभिमान वाटला पाहिजे त्या कबरीच्या तिथं गेल्यानंतर की औरंग्या, तुला 27 वर्ष तू इथं राहिलास,
पण आमच्या राजांनी असं राज्य निर्माण केलंय की तुला तुझ्या दिल्लीला परत जाता आलं नाही, तुला याच मातीत नेस्तनाबूत व्हावं लागलं, पण तुला मराठ्यांचं राज्य जिंकता आलं नाही, तुला जागा शेवटी आमच्याच मातीनं दिली, हे त्याला टिच्चून त्या कबरीला सांगता आलं पाहिजे, याच्यासाठी ती असली पाहिजे. तर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा म्हणाले की या उपक्रमातून लोकांना खूप काही शिकायला मिळाले, जे ते त्यांच्या आयुष्यात राबवतील. सानपाडा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं माझे सहकारी सन्माननीय मिलिंदजी सूर्यराव आणि शुभांगी सूर्यराव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी माननीय प्रशांतजी देशमुख यांनी शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद या सानपाड्यामध्ये मिळालेला आहे. आपण पाहिलं हजारो लोक, महिला विशेषतः जास्त प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि छावा पिक्चर पाहिल्यानंतर लोकांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक आत्मीयता, एक अभिमान त्यांचा वाढलेला आहे, त्यांचा रिस्पेक्ट वाढलेला आहे आणि त्यामुळं त्या काय म्हणतो आपण इगरनेसमुळे या ठिकाणी सर्व मंडळी आणि अतिशय शांतपणाने 1 तास 1.5 तास त्यांनी जे व्याख्यान दिलं त्याच्यामुळे लोकांमध्ये एक नवीन उत्साह संचारलेला आहे. आणि अशा प्रकारचे, कारण आजकाल तुम्ही पाहिलं असेल की तरुण वर्ग किंवा महिला अशा प्रकारच्या व्याख्यानांना हजर राहत नाही, परंतु या ठिकाणी खुर्च्या कमी पडतील इतकी गर्दी होती. असेच कार्यक्रम मिलिंद सूर्यराव नेहमी करत असतात, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि देशमुख सरांनी जी विनंती केली, सूचना केली की शिवरायांची जे गुण होते त्याच्यातला एखादा तरी गुण आपल्यामध्ये, आपल्या मुलांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार. कार्यक्रमाचे आयोजक मिलिंद सूर्यराव म्हणाले की शिवाजी महाराजांचे चरित्र ऐकण्यासाठी येथील लोक खूप वाट पाहत असतात, त्यामुळे गेली अनेक वर्ष मी वेगवेगळ्या वक्त्यांना बोलावून असे कार्यक्रम येथे आयोजित करत आहे. व्याख्यानाची परंपरा ही माझी गेल्या 2015-16 पासून आम्ही व्याख्यानाची परंपरा चालू केलेली आहे. माझं पहिलं व्याख्यान प्राध्यापक चव्हाण साहेबांचं, म्हणजे मित्र जे डोकळे पाटील साहेब आहेत, त्यांनी सुरुवातीचं पहिलं व्याख्यान आम्ही प्राध्यापक चव्हाण साहेबांचं आयोजित केलं होतं, कारण 2015ला. आप्पा परब साहेबांचं, त्यानंतर 10-12 लोक, प्रत्येक वेळेला आम्ही व्याख्यान वेगवेगळे बोलवतो आणि लोकांना, सानपाड्याच्या लोकांना, माझी लोकांना माहीत झालेलं आहे. शिवजयंती म्हणजे या ठिकाणी व्याख्यान असेल आणि व्याख्यान ऐकणारी मंडळी ही वेगळ्या पद्धतीची मंडळी असते. तुम्ही गर्दीवरून तुम्ही पाहिलं असेल, लोकांना माहिती आहे या ठिकाणी येणारा व्याख्याता जो आहे तो साहजिकच आहे. शिवराय आणि त्यांचं चरित्र हे कशा प्रकारे अगदी चांगल्या प्रकारे सांगता येईल सांगण्याचा प्रयत्न करणारा व्याख्याता असतो. आणि म्हणतो जो व्याख्याता कोण की विचारणा जेव्हा होते, त्या व्याख्याचं नाव ऐकल्यानंतर आमच्या सानपाड्यातील सगळे नागरिक, सगळा समाज, सगळे जाती धर्माचे लोक त्यांचं व्याख्यान ऐकायला या ठिकाणी असतात. त्यांना लोक वाट बघत असतात, आमचं शिवजयंती येते कधी आणि मिलिंद सूर्यराव यांचं निमंत्रण येतंय कधी. व्याख्याता चांगला असेल ही 100% खात्री त्यांना असते. गेल्या वर्षी विनीत यशवंतरावांना बोललो होतं, त्याच्या अगोदर आम्ही प्राध्यापक कदम यांना बोललो होतो, प्राध्यापक बोराडे, प्राध्यापक गावडे, विक्रम येडके, अप्पा परब, ही सगळी मोठी मोठी मंडळी आमच्याकडे व्याख्यानाला आली होती. आणि त्या व्याख्यानाचं नाव ऐकल्यानंतर माझ्याकडे येणारी मंडळी, मॅसेज आल्यानंतर लोक जमा होतात. मला एकच आहे की शिवराय घराघरात आणि शिवराय मनामनात हे जोपासण्याचं काम माझे गुरुवर्य साबीरभाई शेख यांनी प्रवचनाची सवय, त्यांच्याकडनं ऐकली प्रवचनं, त्यांच्याकडनं ऐकली कीर्तनं, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या बरोबर सहवासातून आपला इतिहास काय आहे याची जाणीव असल्या कारणाने मी माझ्या सानपाड्यातील नागरिकांना, माझ्या समाजाला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन एक चांगला विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. एक छोटीखानी प्रयत्न आहे. लोकांनी दिलेली साथ ही महत्त्वाची असते आणि लोक साथ देतात, म्हणूनच हा कार्यक्रम घेणं शक्य होतं. एवढं. धन्यवाद. या सानपाड्यामध्ये शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी झाली आणि त्याचे आयोजक, आमचे मार्गदर्शक, सर्व जाती धर्माला एकत्र करून घेऊन जाणारे सन्माननीय मिलिंद सूर्यराव साहेब यांनी अतिशय सालाप्रमाणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. आणि प्रशांत देशमुख साहेब हे व्याख्याते होते, त्यांचं व्याख्यान ऐकून आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालो. व्याख्यानातून आम्ही एवढंच या ठिकाणी म्हणू शकतो एक 4 ओळीमध्ये की इतिहास हा जागा तंतोतंत आहे, इतिहास हा जागा तंतोतंत आहे, रायगडाच्या किल्ल्यावर मूर्तिमंत आहे, मोहरा स्वराज्याचा तो जातीवंत आहे आणि शिवाजी राजांमुळेच हा महाराष्ट्र जिवंत आहे, महाराष्ट्र जिवंत आहे. हा संदेश खऱ्या अर्थानं आम्हाला या व्याख्यानातून मिळाला. त्याबद्दल मी मिलिंद सूर्यराव, त्याचप्रमाणे आमच्या ताई शुभांगी मिलिंद सूर्यराव आणि त्यांचे सर्व
टीमला मी या ठिकाणी धन्यवाद देतो। आज माझ्याबरोबर ते आमचे सुनील शिर्के अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 828 जुईनगरहून आलेले आहेत। त्याचप्रमाणे शिवदास सकपाळ खजिनदार या ठिकाणी आले आहेत। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जुईनगरहून आलेले आहेत आणि कार्यक्रमाचा चांगल्या पद्धतीने आम्ही आस्वाद घेतला। त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनस्वी या ठिकाणी आभार प्रकट करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।